नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा जर झाली तर तो बाळ जन्मास घालायचा किंवा नाही घालायचा हा अधिकार कोणाला असला पाहिजे? ऑब्वियस आहे की त्या स्त्रीकडे असायला पाहिजे, कारण ती तिची एक फंडामेंटल राईट आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं, त्यातल्या त्यात जर एखाद्या स्त्रीला बलात्कारामुळे जर गर्भधारणा झाली असेल तर मला असं वाटतं की जर तिच्या मताविरुद्ध जर बाळाची डिलिव्हरी जर झाली तर तिला डबल पनिशमेंट मिळण्यासारखं होणार. एक तर बलात्कार झालाय, दुसरं आहे काय की तिची इच्छा नव्हती, तिच्या मताविरुद्ध तो बाळ झालाय. मग तो बाळ पण तिला सांभाळावा लागेल, बरोबर? आणि सोशल स्टिग्मा तो तर वेगळा आहे, त्यामुळे पनिशमेंट तर भरपूर इथं वाढत आहे, जे तिला व्हायला नाही पाहिजे. आणि अशीच काहीशी केस आता ना सुप्रीम कोर्टामध्ये गेली. एका केसमध्ये, बलात्काराच्या केसमध्ये, कारण झालं काय तर बघा की ऍक्च्युली कायद्यानुसार ना 20 किंवा काही स्पेशल कंडिशन मध्ये 24 आठवड्यापर्यंत अबॉर्शन करता येतं. पण आता एक केस आहे ज्यामध्ये 30 आठवड्याचा तो बाळ झालाय, गर्भ आहे ना तो 30 आठवड्याचा आहे. आणि म्हणून या केसमध्ये ना एम्सने म्हटलं की हा जो अबॉर्शन आहे आम्ही करू शकत नाही. कारण तेच सांगितलं की एकतर तो जो बाळ आहे तो जिवंत जन्मास येऊ शकतो, आणि जिवंत जन्मास आला तर त्याची जिम्मेदारी घेणार कोण? त्यासोबत त्या आईची परमिशन आहे किंवा नाहीये. दुसरं आहे काय की तो जर बाळ जन्मात जर आला तर अशा केसमध्ये त्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज, काहीतरी कमतरता असू शकते. मग त्या बाळाच्या जीवासोबत आपण काहीतरी अयोग्य करतोय असं नाही होणार का? राईट? आणि म्हणून एम्सने म्हटलं की हा अबॉर्शन आम्ही करू शकत नाही. पण यावर सुप्रीम कोर्टाने खूप चांगला निर्णय दिलाय, म्हणजे पर्सनली मला तरी तो पटलाय. आणि विशेष म्हणजे काय की इथं नैतिकता आहे, की एका बाजूला त्या महिलेचा अधिकार आहे, तिला नाही म्हणण्याचा अधिकार आहे जरी 30 आठवडे झाले असली तरी. आणि दुसऱ्या बाजूला त्या गर्भाचा अधिकार आहे, त्या गर्भाला जगायचा आहे किंवा नाही आहे हा त्याला पण अधिकार तर आहे ना, बरोबर? की डायरेक्ट त्याची त्या बाळाची डिलिव्हरी, गर्भाची डिलिव्हरी करायची आणि काय त्याला नंतर मारून टाकायचं, हे हत्या केल्यासारखं नाहीये का? तर हाच मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहोत. सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिलाय, पर्सनली मला तरी तो आवडलाय. तुमचे पण विचार नक्की हे कळवा चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे, चला बघू. माझा नंबर इथे दिलेला आहे, काही क्वेरीज असतील तर तुम्हाला या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. 8793382448. ठीक आहे. एमपीएससी आणि युपीएससी जर तयारी तुम्ही करत असणार आणि तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल, मग सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल तरी पण मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करतो, माझ्या नंबरला मेसेज करा. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा मी तयार केलेला आहे एक, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे सेम नंबरला मला मेसेज करायचे. आणि इथं टेलिग्राम चॅनल आहे तो दिलेला आहे. चला बघा. हा, आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे ज्यावर मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. इथं तुम्हाला एक लिंक मिळेल, तिथं माझ्या रेग्युलर जी प्लेलिस्ट आहे युट्यूबची त्याची लिंक मिळेल तुम्हाला. रेग्युलर या पद्धतीचे व्हिडिओज आहेत ते ऍक्सेस करता येईल. बघा काय पार्श्वभूमी काय आहे. सुप्रीम कोर्टाने 15 वर्षाच्या, लक्षात ठेवा ती मुलगी पण काय तर अल्पवयीन आहे, फक्त 15 वर्षाची आहे. आणि बलात्कार पीडितेच्या 30 आठवड्यांच्या गर्भपाताचा प्रश्न आला सुप्रीम कोर्टासमोर, आणि एम्सने काय म्हटलंय की या गर्भपाताला आमचा काहीतरी विरोध आहे. विरोध काय? मी तुम्हाला आयडिया दिलं की तो बाळ जन्मास येऊ शकतो आणि तो पण जिवंत, नाही तर काहीतरी कमतरता असू शकते, त्यामुळे ते पूर्ण आठवडे, 40 आठवडे पूर्ण व्हायला पाहिजे, कारण फार काही राहिलेलं नाही. आणि तसंही 37 आठवडे जर झाले तर जनरली काय तर तो गर्भ कंप्लीट झाले, म्हणजे फक्त 7 आठवडे तर बाकी राहिलेत. आणि म्हणून एम्सने म्हटले की तो बाळ जिवंत जन्मास येऊ शकतो, नाही तर काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज त्यामध्ये असू शकतात. त्यामुळे प्रश्न आहे काय तर हा नैतिकतेचा प्रश्न आहे. एका बाजूला महिलेचा अधिकार आहे आणि दुसऱ्या बाजूला गर्भाचा, जीवनाचा अधिकार आहे, बरोबर? आता बघा की काय विषय काय आहे. एकदा ना आपण ऍक्ट समजून घेऊ, कोणता कायदा आहे आणि त्यामध्ये नेमके काय मेन्शन केलेलं आहे. कायदा आहे काय तर एमटीपी ऍक्ट, म्हणजेच काय, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971चा आहे. आणि 2021 मध्ये त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलं. काय मेन्शन केलंय तर 20 आठवड्यापर्यंत कोणतीही स्त्री असेल तर तिला अबॉर्शन करता येतं, 20 आठवड्यापर्यंत, बरोबर? आणि कधी? त्यासाठी एक एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असेल, त्याची परमिशन घ्यावी लागणार, आणि काय तर अबॉर्शन होईल, म्हणजे एक डॉक्टर त्याची परमिशन लागेल. पण 20 आठवड्याच्या नंतर मग नाही. मग जर त्यावेळेस जर करायचं असेल तर 2 डॉक्टरांची परवानगी लागेल, आणि ते पण विशेष श्रेणी, म्हणजे काही विशेष कंडिशन आहे तर त्या 20 ते 24 आठवड्यांमध्ये करता येईल, आणि 2 डॉक्टरची परमिशन लागेल. मग ती विशेष कंडिशन काय असू शकते? एक तर बलात्कार पीडित आहे, अल्पवयीन आहे, किंवा अपंग महिला आहेत, तर अशा काही विशेष कंडिशन मध्ये 24 आठवड्यानंतर, तेव्हा सुद्धा 24 आठवड्यानंतर सुद्धा करता येतं, पण त्यावेळेस काहीतरी
त्या गर्भामध्ये फिटल ॲबनॉर्मॅलिटीज काहीतरी कमतरता आहे, कुठले जेनेटिक डिसऑर्डर आहे, तर जाऊन ते करता येईल. अदरवाईज ते पण करता येणार नाही आणि त्यासाठी पण राज्यस्तरीय मेडिकल बोर्ड आहे तोच निर्णय घेणार आहे. करेक्ट. आता 24 आठवड्याच्या नंतर इथं क्लिअर मेन्शन आहे की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असायला पाहिजे. तो जो गर्भ आहे तो तर 30 आठवड्याचा झालेला आहे. आता त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज नसेल तर कायद्यानुसार आहे, ऑब्वियस आहे, कायद्यानुसार ते ओव्हरशन करता येत नाही. बरोबर. आता समस्या आहे काय की 30 आठवडे झालेले आहेत ऑलरेडी. बरोबर. आणि 24 आठवड्यापर्यंतच बलात्कार पीडिताचं अबॉर्शन आहे तो करता येईल, 30 आठवड्यानंतर नाही. बरोबर. आता विषय आहे काय की प्रश्न तुम्हाला हा पण पडत असेल की बलात्कार झालाय आणि आता 30 आठवडे झाले कसे. बघा होतं काय की बऱ्याचदा बलात्कार होतो आणि नंतर एकतर होणार काय की लगेच लक्षात येत नाही की प्रेग्नन्सी झालेली आहे म्हणून. दुसरं आहे काय की केसेस आहेत ना ते थोडेसे उशिरा रजिस्टर्ड होतात. रिझन त्यामागे काय आहे, कारण सोशल स्टिग्मा. बरोबर. लगेच बलात्कार झाल्यानंतर बऱ्याचदा काही लोक हे दाबून ठेवतात, ते समोर येत नाही. राईट. आणि म्हणून काय की बलात्कार प्रकरणे उशिरा रिपोर्ट होतात, ही समस्या आहे. त्यामुळे म्हणून काय तर असे 30-30 एवढे आठवडे होऊ शकतात. त्यामुळे 20 ते 24 ही जी रेंज आहे ना, 20 ते 24 हे आठवड्यांची मर्यादा व्यवहारात अन्यायकारक ठरते. बरोबर. आणि प्रश्न तुम्हाला हा पण पडेल की सर मग काय तर 20 ते 24 ची जी लिमिट आहे ना ती वाढवायला पाहिजे, 30 पर्यंत करायला पाहिजे. अरे 30च्या नंतर जर कोणी जास्त झाले असेल आणि तेव्हा रजिस्टर झालं तर मग काय होणार. बरोबर. मग ही लिमिट लिमिट ठेवायची किती, कारण बलात्कार पीडित आहे, तर मग अशा वेळेस ती लिमिट ठेवायची किती, तो एक मोठा प्रश्न आहे. करेक्ट. आय होप की तुम्हाला मुद्दा समजला असेल. आणि यावर बघा आता सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिलाय. पहिला म्हटले काय की रिप्रोडक्टिव्ह ऑटोनॉमी आहे, म्हणजे प्रजनन स्वातंत्र्य आहे, आणि ते पण कोणाला आहे तर स्त्रीला आहे. स्त्री ठरवू शकते ती तिच्या आयुष्या तिच्या लाईफ सोबत तिच्या बॉडी सोबत नेमकं काय करायचे. राईट टू प्रायव्हसी हा तिचा फंडामेंटल राईट आहे. हे कोर्टाने इथं मेन्शन केले की महिलेला तिच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे. राईट टू प्रायव्हसी हा याचाच काय तर तो भाग आहे आणि तो एक फंडामेंटल राईट सुद्धा आहे. हे कोणी कोणत्या केसमध्ये सांगितलंय, हायलाइट करून ठेवा, मार्क करून ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट केस, जस्टिस केस पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. यामध्ये हे म्हटलंय की फंडामेंटल राईट काय तर सॉरी रिप्रोडक्टिव्ह राईट्स काय तर फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 21च्या अंतर्गत. करेक्ट. सो निर्णय आपल्या लक्षात येते की महिलेच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने म्हटले. अजून काय काय मेन्शन केलंय मेन्स मध्ये फार इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला नक्की आन्सर लिहिण्यामध्ये मदत होईल. दुसरं आहे काय तर टाइम लिमिट जे सांगितलं मी तुम्हाला, 20 आठवडे, 20 ते 24 आठवडे आणि 24च्या नंतर कोणत्या कंडिशन मध्ये करता येईल, या टाइम लिमिटवर पुनर्विचार करायला पाहिजे. आणि हे पण म्हटलंय की यावर सेंट्रल गव्हर्नमेंटने परत एक त्या कायद्याला आहे ते अमेंडमेंट करायची गरज आहे, असं सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी निर्देश दिले. न्यायालयाने काय म्हटलंय की बलात्कार प्रकरणामध्ये स्ट्रिक्ट टाइम लिमिट अन्यायकारक आहे, की नेमकं बलात्कार प्रकरणामध्ये अशी 20 आठवड्यांची किंवा 24ची किंवा तुम्ही 30ची करा ना, 30ची केली तर कदाचित तुम्हाला या केसमध्ये सुटका मिळेल आणि त्या स्त्रीचा त्या मुलीचा अबॉर्शन होईल. पण जर उद्या जाऊन जर कोणी 32 आठवडे झालेली जर स्त्री किंवा मुलगी आली तर मग काय परत चेंज करायचं का. त्यामुळे अशी स्ट्रिक्ट टाइम लिमिट ठेवणंच हे चुकीचं आहे बलात्काराच्या केसमध्ये. करेक्ट. दुसरं आहे काय, कारण सामाजिक स्टिग्मा आहे, कुटुंबाचा दबाव आहे, त्यामुळे काय तर उशिरा प्रेग्नन्सी डिटेक्शन होते, उशिरा केसेस रजिस्टर होतात आणि म्हणून हे स्ट्रिक्ट टाइम लिमिट ठेवणे योग्य नाही. त्यामुळे केंद्राला कायद्यात बदलाचा विचार करण्यास सांगितलेले आहे. ऑलरेडी हे मी तुम्हाला सांगितले. नेक्स्ट अजून काय म्हटले बघा, न्यायालयाने कशावर भर दिलाय, कायदा हा विक्टिम सेंट्रिक असावा. व्हेरी इम्पॉर्टंट असे वर्ड्स तुम्ही आन्सर मध्ये मेन्शन करा, बघा भरपूर फायदा होतो, याला हायलाइट करा. सुप्रीम कोर्टाने सरळ म्हटलंय की कायदा कसा असायला पाहिजे, विक्टिम सेंट्रिक. जो विक्टिम आहे त्याला त्याला कसं तिथून बेनिफिट मिळेल, त्याच्या फेवरमध्ये कसा असेल, यासाठी कायदा असायला पाहिजे, सिस्टम सेंट्रिक नाही. बघा सिस्टम सेंट्रिक जर कायदे कानून जर असेल ना तर काय होतं ना, एक रिसेंट आपण आताच ते कुठली तरी युपी बिहारची एक बँकेची केस होती की तो आपल्या बहिणीला बँकेत घेऊन आला, त्याचा मृतदेह आहे ना, तिचा मृतदेह आहे ना, तो बँकेत घेऊन आला का, कारण बँकवाल्याने म्हटलं की तुमच्या बहिणीची डेथ झालेली आहे, प्रूव्ह करा म्हणून. का, कारण हे जे कायदे कानून आहेत हे कसे आहेत, हे सिस्टम सेंट्रिक आहेत. आणि ते सिस्टम सेंट्रिक असायला नाही पाहिजे, ते विक्टिम सेंट्रिक असायला पाहिजे. इमॅजिन द पेन, ट्रॉमा अँड ह्युमिलेशन, की त्या स्त्रीला कोणत्या परिस्थितीमधून तिथे जात असेल. आणि विचार करा की अशा वेळेस जर तिची डिलिव्हरी झाली आहे, किती फक्त 15 वर्षाची मुलगी आहे. चला मान्य करू आपण किती कदाचित 16 वर्षाची झाली असेल, पण काय खूप मोठी आहे का. अरे 9व्या-10व्या वर्गातली मुलगी आहे, ती कोणत्या कंडिशन मधून जात असेल, वरून डिलिव्हरी तिची झाली आणि मग त्यानंतर तिचा बाळ, सोशल स्टिग्मा, अख्खा आयुष्य तिचं कसं जाणार, जस्ट इमॅजिन. करेक्ट.
म्हणजे न्यायालयाने मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलंय. दुसरं आहे काय, मेडिकल ओपिनियन काय आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की एम्सने नेमकं काय म्हटलं होतं की एकतर तो बाळ जिवंत जन्मास येऊ शकतो किंवा ऍबनॉर्मॅलिटीज. म्हणजे एम्सने हेच म्हटलं की जो ऑलरेडी कायदा आहे, कदाचित त्यांना पण हे पटणारं नसेलच. म्हणजे जो एमच्या बाजूने जो असेल कदाचित त्यांना पण हे पटणार नसेल की त्या मुलीची डिलिव्हरी व्हायला पाहिजे. पण कायदाच म्हणतोय की 24च्या नंतर करायची आहे, तर काही ऍबनॉर्मॅलिटी असेल तरच करायची आहे, अदरवाईज करायचं नाहीये म्हणून. बरोबर. पण कायदाच असा जर म्हणतोय, त्यामुळे एम्सने हे म्हटलंय की ती 30 आठवड्यांची झालेली आहे, त्यामुळे जिवंत एकतर जन्मास येऊ शकतो, नाही तर काही ऍबनॉर्मॅलिटीज असू शकतात. त्यामुळे यामध्ये आहे काय की धोका आहे, वैद्यकीय धोका आहे, आईला सुद्धा धोका आहे, आणि फिटस व्हायबिलिटी आहे की तो बाळ जन्मास आल्यानंतर तो नेमका कसा असेल, तो व्हायबल आहे किंवा नाही आहे, हे हा धोका एम्सने सांगितलाय. पण न्यायालयाने म्हटले की डॉक्टर ऍडवायझरी रोल आहेत. अगेन लक्षात ठेवा इथं की डॉक्टर कसे आहेत, ऍडवायझरी आहे. डॉक्टर फक्त ऍडवाइज करू शकतात की नेमकं त्या मुलीने किंवा त्या मुलीच्या फॅमिलीने नेमकं काय करायला पाहिजे, हे फक्त ऍडवाइज करू शकतात. पण फायनल निर्णय कोणाचा असेल, त्या महिलेचा किंवा त्या महिलेच्या कुटुंबाचा असणार आहे. डॉक्टरांचा रोल हा फक्त ऍडवायझरी आहे. नेक्स्ट, डायनामिक नेचर ऑफ लॉ. लॉ मस्ट इव्हॉल्व विथ सोसायटी. व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन हे अशी सेंटेन्स टाका उत्तरामध्ये की लॉ जो आहे ना, हा सोसायटीनुसार चेंज व्हायला पाहिजे. एक जर स्ट्रिक्ट लॉ जर बनवला आणि तोच पुढचे 100 वर्ष चालवला तर असं तर होणार नाही. त्यामुळे जुने कायदे नवीन सामाजिक वास्तवाशी जुळले पाहिजेत, हे न्यायालयाने इथं मेन्शन केले. इथं आता तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल की एका बाजूला प्रो चॉईस आर्ग्युमेंट आहे, तर दुसरा आहे काय तर प्रो लाईफ आर्ग्युमेंट आहे. प्रो चॉईस म्हणजेच काय की हा महिलेच्या बाजूचे आर्ग्युमेंट्स, करेक्ट, की महिला नेमकं काय म्हणताय. आणि प्रो लाईफ म्हणजेच काय की हे आहे बाळाच्या बाजूचे आर्ग्युमेंट्स. प्रो लाईफ प्रो चॉईस म्हणजेच काय की इथं काय तर महिलेचा अधिकार आहे. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, कारण बलात्कारामधून झालेली आहे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक अत्याचार तिच्यावर झालेला आहे. बलात्कार प्रकरणात फोर्स मदरहूड अन्यायकारक आहे. तिला आई तिच्या इच्छेनुसार ती बनलेली नाहीये, ते फोर्स मदरहूड आहे. प्रो लाईफ आर्ग्युमेंट काय आहे की बाळ आहे, बाळाचं लाईफ आहे, त्यामुळे गर्भालाही जीवनाचा अधिकार आहे. बघा लक्षात घ्या की जर आपण बाळाच्या बाजून जर पाहिले तर बाळाचा सुद्धा जीवनाचा अधिकार आहे. अडव्हान्स स्टेज प्रेग्नन्सी आहे, त्यामुळे फिटस व्हायबल असतो, असं एम्सने सुद्धा म्हटलेलं आहे. करेक्ट. नेक्स्ट आहे काय बघा, आता सुधारणा यामध्ये काय करता येईल आपल्याला. पहिलं आहे काय की लॉ अमेंडमेंट करावं लागेल. ऑब्व्हियस आहे, तुमच्या पूर्ण केस जर चांगली लक्षात आली असेल तर पहिल्यांदा सर्वात आधी लॉ अमेंडमेंट करावं लागेल की जे रेप केसेस आहे त्यासाठी अशी स्ट्रिक्ट अप्पर लिमिट ठेवणे हे चुकीचे आहे. करेक्ट. दुसरं आहे काय की फास्ट ट्रॅक मेडिकल बोर्ड्स आहेत, निर्णय 48 ते 72 तासामध्ये. असं नको व्हायला की एकतर केस आहे ती उशिरा रजिस्टर्ड झाली, उशिरा रजिस्टर्ड झाल्यानंतर परत कोर्टामध्ये केस आहे ते सुरू आहे आणि त्यात काही अजून आठवडे गेले आणि मग कोर्टाने निर्णय दिला. यात अजून प्रॉब्लेम कोणाला होईल तर त्या स्त्रीलाच होणार आहे. त्यामुळे जर असे जर केस आले तर काही स्पेशल कोर्ट इस्टॅब्लिश करता येईल आणि ते काय करणार तर 48 ते 72 तासामध्ये निर्णय घेतील. तिसरं काय आपल्याला वे फॉरवर्ड म्हणता येईल की सायकोलॉजिकल सपोर्ट आहे त्या स्त्रीला, त्या स्त्रीच्या फॅमिलीला आपल्याला ते द्यायला पाहिजे. त्यांची काउन्सिलिंग आहे, रिहॅबिलिटेशन आहे, या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे. अवेअरनेस कॅम्पेन आहे, स्पेशली कोणत्या मायनर्स आणि रुरल वुमेन मध्ये, की यांमध्ये तेवढी जागरूकता राहत नाही. बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी होतही असेल पण काय तर आता केस दाबून ठेवली, कारण सोशल स्टिग्मामुळे समोर आले नाही, प्रेग्नन्सी झाली हे त्यांच्या लक्षात नाही. 1-2 महिने, 3 महिने, 4 महिने असेच कदाचित चालले गेले आणि मग लक्षात येतंय काय तर अरे प्रेग्नन्सी आहे म्हणून 2 महिने 3 महिने झालेले आहेत ऑलरेडी. राईट. हे शक्यता आहे. त्यामुळे कुठं ना कुठं यासाठी अवेअरनेस स्प्रेड करणं गरजेचं आहे आणि क्लिअर गाईडलाईन असायला पाहिजे. कुणाला तर डॉक्टरांसाठी. कारण अँबिग्युटी जर असेल तर डॉक्टर सुद्धा नेमकं एक स्ट्रिक्ट असा निर्णय आहे ना तो घेऊ शकणार नाहीये. बरोबर. त्यामुळे गाईडलाईन आहे ही क्लिअर असायला पाहिजे की कोणत्या कंडिशन मध्ये डॉक्टर अबॉर्शन करू शकतात आणि कोणत्या नाही. आय होप की क्लिअर झालं असणार. तुम्हाला काय वाटते की तुमचे विचार काय हे स्त्रियांच्या बाजूने आहेत की बाळांच्या बाजूने आहेत, की बॅलन्स अप्रोच कसा ठेवता येईल हे नक्की मला चॅटबॉक्स मध्ये टाका. मला पर्सनली कोर्टाचा निर्णय आहे तो पटलेला आहे. यामध्ये एक पर्याय हा असू शकतो की कदाचित उद्या जाऊन बाळ जर जन्मात जर आलं तर अशा वेळेस तो अडॉप्शनचे पण चान्सेस आहेत, म्हणजे अबॉर्शन न करता अडॉप्शन करता येईल.
बरोबर. पण प्रॉब्लेम हा होतो की जर तो बाळ जन्मास आला तर आणि जर तो समजा की कोणी अडॉप्ट जरी केला तरी पण आहे काय तर सोशल स्टिग्मा, की त्या स्त्रीला म्हणजे एकतर बलात्कारामुळे तिला तिच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही सोशल स्टिग्मा आहे, त्यामुळे बरंच काही झेलावं लागणार आहे. ही रियालिटी आहे आजही आपल्या समाजाची. पण त्यासोबत जर बाळ जर जन्मास आला आणि तो बाळ जर चांगला आहे, जिवंत आहे, तो जगतोय, लहानाचा मोठा झाला, तर अजून जास्त तिला सोशल स्टिग्मा आहे तो फेस करावा लागणार आहे. बरोबर. तर हे पण चॅलेंजेस आहेत. नक्की यावर काय उपाय सांगता येते हे नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. आय होप की हा सर्व मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. हा, आणि इथे एक प्रश्न दिलाय, याचा आन्सर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाकता येईल. द कॉन्सेप्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह राईट्स इन इंडिया इज प्रायमरी डिराईव्ह फ्रॉम विच फंडामेंटल राईट. भारतामध्ये रिप्रोडक्टिव्ह राईट्स म्हणजे प्रजनन अधिकार ही संकल्पना मुख्यतः कोणत्या मूलभूत अधिकारातून उद्भवते हे सांगायचं आहे. आर्टिकल नंबर दिलेले आहे. यासोबत एक तुम्हाला इम्पॉर्टंट केस सुद्धा सांगितली होती, त्याचं पण आन्सर चॅट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. चला, बाकी काही क्वेरीज असतील तर परत एकदा मी तुम्हाला माझा नंबर आहे तो शेअर करतो. चला बघा, माझा नंबर मी परत एकदा तुम्हाला शेअर करतो इथं. काही क्वेरीज असेल तर तुम्हाला त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. आणि आपल्याकडे बॅच सुद्धा आहे काय, राज्यसेवासाठी स्वराज्य बॅच आहे, त्यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट माहिती मिळवता येईल माझ्या नंबरवर, या बॅचची सुद्धा. यामध्ये आपण बेसिक पासून सर्व कव्हर करू. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा इथं होईल, कारण आता मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तुम्ही योग्य तो उत्तर आणि उत्तम उत्तर तो लिहिता येणार नाहीये. त्यामुळे मस्ट आहे, त्यासाठी बेसिक पण तेवढे चांगले मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामुळे एनसीआरटी पासून आपण सुरुवात करू, सर्व इथं कव्हर होईल. यासोबत प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आपल्याकडे आहे. मेंटॉरशिपची टीम वेगळी आहे. 18 बुक्स तुम्हाला इथं घरपोच येतील. त्यानंतर पीडीएफ स्वरूपात क्लास नोट्स आहेत ते मिळणार आहेत. करंट अफेअर्स इथं कव्हर होईल, मॉक टेस्ट कव्हर होणार. ठीक आहे. सोबत आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईफ टाईम साठी तुम्हाला मिळत आहे. लाईफ टाईम साठी म्हणजे तुम्ही एकदा जर जॉईन झाले तर तुम्हाला राज्यसेवासाठी होणारे सर्व क्लासेस, इथून पुढे होणारे सर्व क्लासेस, सर्व बॅचेस तुम्हाला इथून ऍक्सेस करता येईल तुमचं सिलेक्शन होतपर्यंत. त्यामुळे तुमचा आत्ता 12वी झालेला आहे, आत्ता तुम्हाला फर्स्ट इयरला आहे किंवा सेकंड इयरला आहे किंवा थर्ड इयरला आहे, कॉलेज स्टुडंट आहात, नक्की तुम्हाला जॉईन करता येईल. ज्या वर्षी तुमचा अटेम्प्ट असेल त्यावेळीची सुद्धा बॅच तुम्हाला त्यावेळेस मिळेलच. ठीक आहे. म्हणजे जो अपडेटेड कंटेंट असेल तो पण तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहे. त्यामुळे लाईफ टाईम साठी बॅच आहे, तर इथून भरपूर फायदा तुम्हाला मिळणार आहे. यासोबत कंबाईनची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पण जर एक बॅच जर जॉईन करायची आहे आणि दोन्ही परीक्षा जर द्यायच्या आहे, दोन्ही तिन्ही परीक्षा, ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची पण, तर मग बेस्ट आहे की राज्यसेवा जॉईन करा. ती बॅच अशी आहे किंवा ती परीक्षाच अशी आहे की तुम्हाला त्याचा अभ्यास केला तर त्या खाली असणाऱ्या बऱ्याच परीक्षांचा अभ्यास आहे तो इझिली करता येतो किंवा इझिली ते तुम्हाला देता येतात परीक्षा. त्यामुळे बेटर आहे की राज्यसेवा जॉईन करा. जर तुम्हाला फक्त फरक काय तर थोडासा अप्रोचचाच फरक पडतो, आणि तो पण मेन्समध्ये कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी हे ऑब्जेक्टिव्ह आहे, तर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे तो थोडासा अप्रोच, थोडीशी प्रॅक्टिस, क्वेश्चनचा पॅटर्न थोडासा त्याकडे भर द्यावा लागणार, थोडासा तो अप्रोच चेंज करावा लागणार आहे. त्यातही तुम्हाला स्वतः नाही करायचं, तुम्हाला दोन्ही बॅचेस क्लब करून पण घेता येईल, भरपूर डिस्काउंट मिळेल. ऑल क्लिअर. माझा नंबर स्क्रीनवर आहे, त्यावर डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.